एक गोष्ट मला सांगायची, महाराष्ट्रामध्ये माझे काही अनुभव आहेत. मी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 7 वेळेला विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. 7 वेळेला 7 वेळेला लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका लढवल्या. मला अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले असल्यामुळे आणि नंतर सोडून जातात. एक उदाहरण सांगतो. 1980 साली आणि 80 सालची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये माझ्या सल्ल्याने आणि पक्षाच्या वतीनं एकंदर 58 लोक निवडून आले. मी 58चा प्रतिनिधी झालो, विरोधी पक्ष नेता झालो. एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसाच्यासाठी आणि परत आलो. मुख्यमंत्री अंतुरे साहेब होते. त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58पैकी 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षामध्ये आणि मी एकदम 6 लोकांचा नेता राहिलो. मग ते अडचणीची अवस्था. नेतेपद गेलं, विरोधी पक्ष नेतेपद गेलं. आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलं. परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी गेलो. त्या 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरुद्ध नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या 58 लोकांच्या पैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतक्या दिवसांनी 7 दिली म्हणतात. त्यांचं काय करायचं? त्यांचं काय करायचं? त्यांचं का जे कोणी असतील, सख्खे भाऊ असतील, आणखीन कोणी असतील, एकदा रस्ता चुकला की गड्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं. पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे. सगळ्याचा नाश करायचा आवाज पंढरपूरमधनं अनिल सावंत होते. अनिल सावंतांचं नाव घ्यायला मी विसरून गेलो. त्यांनाही मोठ्या मतांची विजय करा ही विनंती या ठिकाणी करतो. इतके तास तुम्ही थांबलात, आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि यानंतर या 3 मतदारसंघाचा जो काही गुलाल असेल तो गुलाल खेळण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही खात्री या ठिकाणी करतो आणि आपली